तिरुपती बालाजींची संपूर्ण कथा। आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये तिरुमला डोंगरावरील श्रीनिवास अवतारातील तिरुपती बालाजी मंदिर हे श्री हरी विष्णूंचे भारतातील एक सुप्रसिद्ध मंदिर आहे। पौराणिक कथेनुसार एकदा ऋषी भृगू आपल्या इतर ऋषींसोबत यज्ञ करत असताना त्यांच्या मनात एक प्रश्न आला की आपण आपल्या इष्टदेवतांची पूजा करतो खरी, पण ही पूजा नेमकी कोणत्या देवाच्या चरणी अर्पण होते? नारद मुनींच्या सल्ल्यानुसार याचे उत्तर शोधण्यासाठी ऋषी भृगू त्रिमूर्तींकडे गेले। प्रथम ते ब्रह्मदेवाकडे गेले, पण ब्रह्मदेव आपल्या ध्यानात मग्न होते। ऋषींनी अनेक वेळा हाक देऊनही त्यांनी लक्ष दिले नाही, म्हणून संतापलेल्या ऋषींनी ब्रह्मदेवांना श्राप दिला की पृथ्वी तलावर तुमची कुठेही पूजा होणार नाही। त्यानंतर ते कैलास पर्वतावर गेले, पण भगवान शंकर माता पार्वती सोबत संवाद साधण्यात मग्न होते। त्यांनीही ऋषींकडे लक्ष न दिल्याने ऋषींनी त्यांना श्राप दिला की तुमच्यामधील तामस गुण कधीही कमी होणार नाही। शेवटी भृगु ऋषी वैकुंठात आले। तिथे श्री हरी विष्णू शेषनागावर विश्राम करत होते आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होती। ऋषींनी अनेक वेळा हाक मारली, पण श्री हरी विष्णू जागे झाले नाहीत। यामुळे क्रोधाने लाल झालेल्या ऋषींनी श्री हरी विष्णूंच्या वक्षस्थळावर म्हणजेच छातीवर लात मारली। श्री हरी विष्णूंनी शांतपणे जागृत होऊन ऋषींची क्षमा मागितली आणि अत्यंत नम्रतेने विचारले की ऋषीवर, माझ्या कठोर छातीमुळे तुमच्या कोमल पायाला काही इजा तर झाली नाही ना? श्री हरी विष्णूंचा हा शांत स्वभाव आणि सहनशीलता पाहून ऋषी प्रसन्न झाले। त्यांना त्यांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळाले की यज्ञाद्वारे केलेली पूजा नेहमी श्री हरी विष्णूंनाच प्राप्त होते। मात्र माता लक्ष्मीला आपल्या पतीचा झालेला हा अपमान सहन झाला नाही। त्या रागाने वैकुंठ सोडून पृथ्वीवर निघून गेल्या। लक्ष्मीच्या विरहामुळे श्री हरी विष्णू व्याकुळ झाले आणि तिच्या शोधात तेही पृथ्वीवर आले। तिथे त्यांनी एका मुंग्यांच्या वारुळात आपले निवासस्थान बनवले। श्री हरी विष्णूंची सेवा करण्यासाठी शिव आणि ब्रह्मदेवांनी गाय आणि वासराचे रूप घेतले, तर माता लक्ष्मीने गवळणीचे रूप घेऊन त्यांना चोल राजाच्या राजवाड्यात पाठवले। ती गाय दररोज वारुळात जाऊन श्री हरी विष्णूंना आपले दूध पाजत असे। राजाने व गुराख्याने गायीला पाहिले आणि त्यांना प्रश्न पडला की ही गाय दूध का देत नाही। गुराख्याने संतापाच्या भरात गायीवर परशुने वार केला, पण तो वार श्री हरी विष्णूंनी स्वतःवर घेतला। यामुळे त्यांच्या कपाळाला जखम झाली आणि रक्त येऊ लागले। श्री हरी विष्णूंनी त्या गुराख्याचा वध केला आणि चोल राजाला राक्षसी वंशात जन्म घेण्याचा श्राप दिला। राजाने माफी मागितल्यावर त्यांनी उशाप दिला की पुढच्या जन्मी तू राजा आकाश राजन म्हणून जन्म घेशील आणि तुझ्या मुलीशी माझा विवाह होईल, तेव्हा तू या श्रापातून मुक्त होशील। श्री हरी विष्णू आता श्रीनिवास रूपात अवतरले होते। ते आपल्या जखमेच्या उपचारासाठी बकुळामाईकडे गेले, जी यशोदेचेच दुसरे रूप होती। बकुळामाईने श्रीनिवासांचा इलाज केला। जखम झालेल्या ठिकाणी श्रीनिवासांचे केस तुटले होते, तिथे बकुळामाईने स्वतःचे केस लावले। यावर प्रसन्न होऊन श्रीनिवासांनी आश्वासन दिले की जे भक्त माझ्यासाठी केस अर्पण करतील त्यांना आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही। पुढच्या जन्मी चोल राजाने राजा आकाश राजन म्हणून जन्म घेतला। संतान प्राप्तीसाठी केलेल्या यज्ञानंतर त्याला बागेतील एका कमळात एक सुंदर बालिका सापडली, जिचे नाव पद्मावती ठेवले गेले। एकदा एका हत्तीच्या हल्ल्यातून श्रीनिवासांनी पद्मावतीला वाचवले आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। राजा या विवाहास तयार झाला, पण श्रीनिवासांकडे धन नसल्यामुळे त्यांनी कुबेराकडून कर्ज घेतले आणि सांगितले की कलियुगात माझे भक्त जे काही धन अर्पण करतील त्यातून हे कर्ज फेडले जाईल। विवाहाच्या वेळी माता लक्ष्मी तिथे प्रकट झाली। मी असताना तुम्ही दुसरा विवाह का करत आहात, असे विचारताच भगवान श्रीनिवास तिथेच एका पाषाण मूर्तीत रूपांतरित झाले। हे पाहून पद्मावती आणि माता लक्ष्मी देखील श्रीनिवासांच्या शेजारी मूर्ती स्वरूपात स्थिर झाल्या। अशा प्रकारे तिरुमला डोंगरावर श्री हरी विष्णू श्रीनिवास रूपात तिरुपती बालाजी म्हणून प्रस्थापित झाले। बोला गोविंदा गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा।